मी लक्ष्मण भिकू राठोड, माझा भाषा रोहन विठ्ठल राठोड। हा पवार गोडाऊनच्या मागे MSCBची लाईन जी आहे त्या लाईनच्या मागे काम चालू होते। MSCB वाल्यांनी काय केलं की जे लाईन बंद केली त्या लाईनवर न जाता जे लाईन चालू आहे त्या लाईनवर या मुलाला वरती जाळं लावलं आणि ते लाईन चालू होती आणि 440 व्होल्टच्या पॉवराची लाईन होती आणि या MSCBच्या आणि त्या कंडक्टराच्या आणि यांच्या सगळ्या चुकीमुळे आज माझा तरुण भाषाचा जीव गेला आहे। 23 वर्षाचाच होता, अगदा डिफॉर्म झालेला आहे। हां, तो कंटाटीवर होता, तिथं काम करणारा होता। त्याला माहीत नव्हतं लाईन चालू आहे, हेही ना सांगितलं, MSCB वाल्याला सांगितलं की या पोलवर चढून, तेव्हा चढला तो। तिकडून लाईन बंद केली आहे। मागणी काय आहे? मागणी त्यांना केलेली आहे की माझ्या भाषाचा जीव अनमोल आहे, हे फेडू शकत नाही, पण चांगल्या तऱ्हेने मला न्याय द्यायला, न्याय नाही दिला तर यांचं मी सोडणार नाही, एकाला कोणालाच नाही सोडणार। हां, किती भोगळ कारभार आहे यांचा। रोहन विठ्ठल राठोड हा तरुण, जे काही MSCBचं काम आहे त्या कामाच्या संदर्भात त्याला पोलवर चढवलं गेलं होतं आणि ते काम सुरू असतानाच जबाबदारीनं, ज्याची जबाबदारी होती त्यांनी लाईन बंद करायला पाहिजे होती, पण ती लाईन बंद न करता त्यांनी तसंच काम सुरू केलं होतं। तो विजेचा शॉक लागून लगेच तो मृत्युमुखी पडला। त्याचं कुटुंब आज उघड्यावर आहे। तर एक तरुण मुलगा कमाई करून आपला उदरनिर्वाह करत होता, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता, तो मुलगा, घरातला कमावता मुलगा या MSCBच्या चुकीच्या या चुकीमुळे त्याचा मृत्यू झाला। मी त्याला आताच भेट दिली त्या घटनास्थळाला आणि तो जो रोहन त्यामध्ये मृत्युमुखी पडला, त्याला जी काही मदत आहे, आर्थिक मदत त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी किंवा पुढील ह्याच्यासाठी तर ती मागितली आहे। बरोबरच जे काही अधिकारी आहेत, दोषी असतील, कर्मचारी दोषी असतील, त्यांच्यावरसुद्धा निलंबनाची कारवाई आणि त्याला ठेकेदाराकडून तसेच कंपनीकडून पैसे आर्थिक मदत मिळावी यासाठी तसे संबंधितांना निर्देश दिले।